मराठा आरक्षण संदर्भात कालच महाराष्ट्र शासनानं एक GR जाहीर केलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये असलेली काही वाक्य, काही शब्द याबद्दल निश्चितपणे अजूनही संभ्रम आहे आणि या संदर्भातले वेगवेगळे अर्थ लावून जे आहेत OBC आणि मागास वर्गातील आमच्या अनेक संघटना, आमचे नेते यांनी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी कुठे कलेक्टर, जिल्हाधिकारी किंवा इतर ठिकाणी निवेदनं देणं, काही ठिकाणी मोर्चे काढत आहेत, अनेक ठिकाणी जे आहे शासन निर्णय जे आहेत कोण फाडत आहे, कोण काय करत आहे, हे सगळं सुरू आहे. मी आपले इतर OBCचे जे नेते आहेत त्यांच्याशी सुद्धा मी चर्चा केली. आपल्याला कल्पना आहे की आता गणपती गणेशोत्सव सुरू आहे, तर 2 दिवसामध्ये जे आहे विसर्जन वगैरे जे सुरू होणार. अनेकांच्या घरी सुद्धा गणपती असतात, अनेक कार्यकर्ते सुद्धा त्या कार्यक्रमात असतात. काही ठिकाणी उपोषणं सुद्धा सुरू आहेत OBCच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची. माझी या सगळ्यांना विनंती आहे की आम्ही सर्वच इथे अनेक जे कायदे तज्ज्ञ आहेत, वकील आहे, त्यांना हे सर्व कागदपत्र देऊ. या संदर्भामध्ये जे काही संभ्रम आहे त्याबद्दल त्यांची मतं आम्ही अजमावत आहोत, माहिती घेतो आहोत. आवश्यक असेल तर निश्चितपणे जे आहे त्यांच्याशी चर्चा करून कदाचित सोमवार मंगळवारपर्यंत, कारण आता उद्या 1-2 दिवस गेले की आता गणपती आणि विसर्जन आणि रविवार वगैरे आहे, तर कोर्टात, हायकोर्टात जर जाण्याची सुद्धा आमची तयारी आहे. पण त्या संदर्भामध्ये आपल्याला अनेक कागदपत्रांची जे जुळवाजुळव करावं लागते, आवश्यकता भासते. आम्ही सगळेच लोक जे आहेत मुंबईमध्ये त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या कायदे तज्ज्ञांशी चर्चा करतो. सगळ्यांची चर्चा केल्यानंतर सर्व आमच्या नेत्यांशी माझी आपणा सगळ्याच विनंती आहे की आपण अगदी शांतपणे, अनेकांनी ते काम केलेलं आहे की जिल्हाधिकारी कार्य, तहसील कार्यालयामध्ये आपली पत्रकं देणं आणि OBCच्या हक्कावर गदा येणार नाही अशा प्रकारची जे आहे शासनाकडे मागणी करणं, हे काम केलेलं आहे. आणखी काही ठिकाणी राहिलं असेल तर त्यांनी ते करावं. पण ते सोडून माझी विनंती आहे सगळ्यांना की बाकीच्या ज्या काही आंदोलनाचे प्रकार आहेत, कोणी उपोषण करत आहेत, कोणी मोर्चा काढत आहे, कोणी शासन निर्णयाच्या संदर्भामध्ये कागद वगैरे ज्या काढतात, काय करतात, असं जे पाहतोय मी, मला असं वाटतं की तूर्त आपण ह्या सगळ्या गोष्टी त्वरित थांबवाव्यात अशी मी आपणाला विनंती करतो. आम्ही याचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेणार आहोत. OBCचं नुकसान होत असेल
असं आमच्या वकिलांनी पूर्णपणे आपल्याला निश्चितपणे सांगितल्यानंतर आणि हायकोर्टात जाण्याची तयारी दर्शवल्यानंतर आम्ही निश्चितपणे हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल सर्व ठिकाणी जाण्याची आमची तयारी आहे. पण त्यासाठी आपल्याला कल्पना आहे 1-2 दिवसाची आणखीन आवश्यकता आहे. कारण काही जे आहेत विधिज्ञ जे आहेत कोण दिल्लीला आहेत, काही दिवसभर कोर्टामध्ये होते, संध्याकाळीसुद्धा रात्रीसुद्धा त्यांच्या मिटिंग्स वगैरे आहेत. तर आपण सगळ्यांनी दूर शांत राहा. फक्त निवेदनं देणं याच्या पलीकडे सगळ्यांना मी सांगतो की उपोषणावर बसलेले जे आहेत अंतरवेली सराटीमध्ये सुद्धा बसलेले आहेत, नागपूरमध्ये बसलेले, इतर ठिकाणी बसले. माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण ही सगळी उपोषणं सोडावीत. शांततेनं जे आपलं म्हणणं जे आहे सरकारी दरबारी लिहून त्यांना कलेक्टर किंवा तहसीलमध्ये द्यावं आणि वाट पाहावी. सर्व ओबीसी नेत्यांशी चर्चा करून पुढील काय निर्णय आहे तो मी आपणास निश्चितपणे कळवेन. धन्यवाद.